मुंबईमध्ये पावसाचा जोर कमी असला तरी खवळलेला समुद्र हा पाहायला मिळत आहे। मी सध्या उभा आहे मुंबईच्या मरीन ड्राइव्ह परिसरात आणि आपण पाहू शकतो या ठिकाणी उंच अशा लाटा या ठिकाणी उडत असताना या ठिकाणी दिसून येत आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर 3 ते 4 फूटच्या लाटा ज्या आहेत ते या ठिकाणी उसळताना दिसून येत आहेत। काल जर आपण पाहिलं तर एकंदरीत मुसळधार पाऊस आणि त्याचबरोबर समुद्राची भरती या दोन्ही एकत्र असल्यामुळे मुंबईच्या अनेक सखल भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं आणि मोठ्या प्रमाणात जनजीवन जे आहे ते विस्कळीत झालं होतं। मध्य रेल्वे असेल, सेंट्रल रेल्वे असेल, रेल्वेसुद्धा या पाण्यामध्ये रेल्वेसुद्धा ठप्प झाली होती। मात्र आज सकाळपासूनच मुंबई व आसपासच्या शहरामध्ये ढगाळ वातावरण असून रिमझिम पाऊस सुरू आहे। अधूनमधून पावसाचा जोर वाढतोय। मात्र आपण दुसरीकडे पाहायला गेलं तर समुद्र जो आहे तो खवळलेला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। सकाळपासूनच या ठिकाणी उंच उंच लाटा या ठिकाणी उसळत असल्याचं दिसून येत आहेत। हवामान खात्याच्या दिलेल्या माहितीनुसार आज सकाळी 10:19 या ठिकाणी हायटाईड देण्यात आलेला आहे। 3.99 मीटरच्या लाटा या ठिकाणी उसळणार असल्याचं सांगितलं जात आहे। त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर संध्याकाळी 9:55च्या वेळेला देखील या ठिकाणी 3.34 मीटरच्या लाटा या ठिकाणी उसळणार असल्याची हवामान खात्याची माहिती आहे। मात्र आज सकाळपासूनच आपण पाहायला गेलं तर मरीन ड्राइव्ह परिसरामध्ये समुद्र जो आहे या ठिकाणी उंच अशा लाटा या ठिकाणी खवळताना दिसत आहेत आणि उंच अशा लाटा उसळताना या ठिकाणी दिसत आहेत। नेहमी आपण पाहायला गेलं तर मरीन ड्राइव्ह परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात मॉर्निंग वॉकसाठी या ठिकाणी मुंबईकर येत असतात, त्याचबरोबर पर्यटकांची गर्दी असते। मात्र आज सकाळपासून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शुकशुकाट आहेत। त्याचबरोबर हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणी आज मोठ्या प्रमाणात भरती असल्याने कुठेतरी आज मुंबईकर या ठिकाणी आले नसल्याने या ठिकाणी शुकशुकाट असल्याचं वातावरण आहे। तर दुसरी गोष्ट मुंबई महानगरपालिका असेल किंवा इतर प्रशासनाकडनं समुद्राच्या किनारी जाऊ नये असे आवाहन देखील या ठिकाणी करण्यात आलेले आहेत। कॅमेरा पर्सन नागनाथसह सुनील जाधव, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।